जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मंजूर वनपट्ट्यांचे त्वरित वाटप करण्यात यावे व प्रलंबित वनपट्टे मंजूर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयावर समोर जनसेवक नागेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। निवासी नायब तहसीलदार तुषार चंद्रात्रे यांनी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांच्या पत्राद्वारे दिलेल्या आश्वासनानंतर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। वन अतिक्रमण धारकांचे प्रलंबित वनपट्टे लवकरात लवकर मंजूर करून वनपट्टे धारकांना लवकर वाटप करण्यात यावे यासाठी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सकाळी 11 वाजेपासून सुरू करण्यात येऊन दुपारी 3 वाजेला लेखी आश्वासन नायब तहसीलदार तुषार चंद्रात्रे यांनी आंदोलकांना दिल्यावर दुपारी 3 वाजेला आंदोलन स्थगित करून मागे घेण्यात आले। अक्कलकुवा तालुक्यातील वन अतिक्रमण धारक तहसील कार्यालयात आपले प्रलंबित असलेले वनपट्टे लवकर मिळण्यासाठी वारंवार तहसील कार्यालयात चक्रा मारत असताना या वन अतिक्रमण धारकांना वनदावे मिळत नसल्याने व वनदावे वाटपासंदर्भात संबंधित विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याने प्रलंबित वनदावे लवकरात लवकर वाटप करण्यात यावेत यासाठी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजेला नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली वन अतिक्रमण धारकांचे धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये नागेश पाडवी, प्रताप वसावे, धनसिंग वसावे, दिलीप वसावे, अशोक राऊत, रमेश नाईक आणि सुधीर पाडवी, आकाश वसावे, बनुबाई वसावे, लक्ष्मण वसावे यांनी उपस्थित तालुक्यातील वन अतिक्रमण धारकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले। धरणे आंदोलनाला सकाळी 11 वाजेला सुरुवात होऊन दुपारी निवासी नायब तहसीलदार तुषार चंद्रात्रे यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यावर 3 वाजेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी आंदोलनात जनसेवक नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, माजी पंचायत समिती सदस्य आणि सुधीर पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे, सरपंच आकाश वसावे, माजी सरपंच दिलीप वसावे, माजी उपसरपंच जगदीश वसावे, माजी सरपंच सांगल्या वसावे, सरपंच नरेश पाडवी, सरपंच भूपेंद्र पाडवी, माजी सरपंच किसन नाईक, सरपंच रायसिंग वसावे, माजी उपसरपंच किसन पाडवी, दिनकर पाडवी, भूषण पाडवी, वैभव पाडवी, मनोज पाडवी, सुभाष पाडवी, तुकाराम पाडवी, गणेश पाडवी, गणपत पाडवी, रायसिंग वसावे, भगतसिंग पाडवी, आकाश वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील 700 ते 800 वन अतिक्रमण धारक आंदोलनात सहभागी झाले होते। मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळात वन अतिक्रमण धारकांच्या कुटुंबियांसह तसेच शेतीपूरक अवजारांसह रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। उसे भी तुम्हारा दाब है, तुम्हारा सरी है, जमाना है, कुआ ओहवा खाए मोलकी दोजली भेजली ओघाने यहाँ अख्खे गाँव है। यहाँ अक्कलकुवा तालुका ये गाँव है, यहाँ अतिक्रमण धारक है, यहाँ अतिक्रमण जमीन खेत हैं रियाज खेता वो आज अपन कभी उधरने आंदोलन कहे माँ शासन ने कुछ विनंती है जे भी वनपट्टा मंजूर है ते महाजी बात आंदो थे जब वनपट्टा हमने एक कालावधि आज क्या तारीख है, 21 तारीख है, 21 तारखेला हम वनपट्टा जे मंजूर है ते हम यहाँ 15 दिवस मुदत देऊ, 15 दिवस कलेक्टर भी आणि प्रधान आहे महा विनंती हात जोडीन आणि पागे फोडीन। यहाँ जर यहाँ 10 किंवा 15 दिवस में मंजूर वनपट्टा वाट्या ने आणि प्रलंबित जावा त्या कालांनी देखावे तर आम्ही मोर्चो काढणार आहे। मोर्चो आणि तो मोर्चो पोलीस अधिकारी भी उन्हायले, तहसील ऑफिस भी उन्हायले, तो मोर्चो आम्ही रोडो रस्ता रोको घेणार आहे। रस्ता रोको आम्ही तिने पोहणे भी आम्हा भले आदिवासी महिला पोहणे गाडे बोल जुना लोकों ओले मी लावलो ओले मोखले मोकले कुकले बात से लावेन वाटी पाली दे बोलो है दिल्ली यहाँ जल निकाल ले तो टाइम चले जाए ये हारी को टिकी नहीं भी मानते ना एगो माँ व्यवस्थित दाखवले ना बघू करू आई 35 वर्षाची गियो आणि देवेसिंग बाबा